पावसाळ्याचे 3 महिने उलटले असून पैठण तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी दडी मारली आहे। पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली तर शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्यात। तर दुसरीकडे छोटे मोठे लघु प्रकल्प आणि बांधारेही पाण्याच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पेरणी केली आहे। मात्र आता पिके वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे। पाहुयात आमचे पैठण तालुक्यातील पाचोडचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी याबाबत घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट। पैठण तालुक्यात खरीप हंगामाला सुरुवात होऊन जवळपास 3 महिने उलटलेत। सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि बाजरी पिकांची पेरणी केली आहे। पिकांची उगवणही चांगली झाली आहे। मात्र आता पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसाचा मोठा खंड वाढत चालल्याने जमिनीतील ओलावा कमी होतोय। हलक्या आणि मध्यम जमिनीतील पिकांवर त्याचा मोठा परिणाम जाणवतोय। कापूस आणि सोयाबीनची वाढ खुंटली असून तुरीच्या पिकालाही आता पावसाची नितांत गरज आहे। पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करतायत। एकीकडे शेतातील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे तालुक्यातील छोटे मोठे लघु प्रकल्प आणि बांधारे तसेच तलावांमध्येही अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला नाही। यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। पावसाळ्यात या प्रकल्पांमध्ये पाणी साठले तर रब्बी हंगामाला याचा मोठा आधार मिळतो। मात्र सध्याची गंभीर परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात पाणी टंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, पैठण। शेतकऱ्याच्या सध्या पिकाचं अतोनात नुकसान होतंय। पाऊस नाहीये। पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यात मागच्या 20 दिवसापासून पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचं आता पर्याय राहिलेला नाही। सारा खर्च करून बसलेला आहे आणि आता पावसाने दडी मारलेली आहे मागच्या 20 दिवसापासून। पण शेतकऱ्याला विमाही भेटणार नाही, कारण सरकारने स्वतः पंचनामे करण्याचे नियम बदलले। तेव्हापासून शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचा विमा भेटत नाही। शेतकऱ्याला तातडीने विमा मंजूर करावा आणि शेतकऱ्याला पंचनामे करण्याची मुभा द्यावी आणि पिकावर झालेला खर्च सरकारने भरून काढावा। कृत्रिम पाऊस सारख्या योजनावर राबवाव्यात अशी शेतकऱ्याच्या वतीने आता इच्छा आहे शेतकऱ्याची। आणि जर असं झालं नाही तर शेतकऱ्यापुढं यावर्षी आर्थिक संकट राहील आणि मागचं वर्षही गेलं आणि यावर्षी शेतकऱ्यांचे हाल होतील। आज मराठवाड्यात 3 महिने झाले पाऊस काळा लागून सरकी लागून आम्ही खर्चही फेटाना आज शेतकऱ्याची फार दैनंदिन अवस्था आहे। या सरकीला आता खर्च केला आम्ही एकरी 15 ते 20 हजार रुपये आमचा खर्च झालेला आहे। पण आज पाऊस नाही आहे। ते पावसाअभावी आमचा खर्च सुद्धा फिटाना 2,500 रुपयाला 10-26 ची गोणी आहे। DAP जवळपास 1200, 1800, 1900 रुपयाला आहे। एवढा आम्ही त्याला खर्च केलाय, फवारण्या केल्या, लेबर लावून खुरपण दिल्या। पण आता पाऊस नाही। या सरकीला आतापर्यंत 10-10, 20-20 कैऱ्या लागलेल्या असतात कापसाच्या। तर आज त्याला एक पण कैरी नाही। तुम्ही बघा, एक पण कैरी त्याला आज बनलेली नाही आहे। म्हणजे या वर्षी शेतकऱ्याचा खर्च फिटणार नाही। 3 महिने झाले पाऊस काळा उलटून। तर आज सध्या आभाळ येत आहेत। हवामान तज्ञ हे सांगतात की आज ह्या तारखेला पाऊस येईल, त्या तारखेला पाऊस येईल, 10 तारीख, 15 तारीख। पण ते कोर्टासारखी नुसती तारखेवर तारीख देतात आणि तारीख फेल चालली आहे। आतापर्यंत आमच्याकडे फुटभर पण वल झालेलं नाही आहे। झाडाखाली कोरडंच आहे। गवत सगळं सुकून गेलेलं आहे। जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे। टँकरनं पाणी चालू आहे आमच्या गावात तरी। आणि खूप बिकट वाईट परिस्थिती आहे। सरकारनं कृत्रिम पाऊस तरी पाडावं ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे। विमाचे धोरण अंमलाव आणि बाकीचं शेतकऱ्याचं कसं नुकसान भरून काढता येईल याचा विचार करायला पाहिजे। पाऊस काळ सुरू होऊन तब्बल 3 महिने उलटत आले आहेत। खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे झाल्या असल्या तरी पावसाने मारलेली ही 3 महिन्याची दडी किंवा भुरभुर रिमझिम पावसावर आलेले खरीप हंगामातील पिके सध्या जोमात असली तरी येणाऱ्या काळात ते संकटात सापडल्याची चिंता शेतकऱ्यामध्ये व्यक्त करण्यात येत आहे। तब्बल 1.5 महिन्यानंतरही जोरदार पाऊस झाला नसल्याने पैठण तालुक्यासह मराठवाड्यामध्ये पाण्याची आणि पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे। मी सध्या पैठण तालुक्यातील मुरमा या गावामध्ये आहे आणि या ठिकाणचा जो लघु प्रकल्प आहे तो बघू शकतो आपण। पाऊस काळ सुरू होऊन देखील तब्बल 3 महिने उलटले आहेत तरी देखील हा लघु प्रकल्प छोटं तळं जे आहे ते पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे। या परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिके जे आहेत, कापूस असेल, तुरी असेल, मका, मूग, बाजरी यासह आदी पिके जे आहेत ते आता माना टाकताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे या 3 महिन्याचा कालखंड उलटल्यानंतर देखील या प्रकल्पामध्ये थेंबभर पाणी देखील न आलेले या ठिकाणी आपण बघू शकता की जनावरं या ठिकाणी चालताना पाहायला मिळत आहे। ही गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांपुढे आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते आर्थिक संकट आणि
आल्याचं पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात जोरदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांपुढे पशुच्या चारा, पाणी याबरोबरच शेतीपाल जो धोक्यात सापडणार असल्याची चिंता पाहायला मिळत आहे. आता सरकारने या सर्व गंभीर परिस्थितीची वेळेवर दखल घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना होते का, किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर.